हाऊ डू यू नो व्हॉट यू नो पुस्तकाचा मराठी अनुवाद डॉक्टर भारती तळवलकर यांच्या आवाजात. अनुवादक डॉक्टर भारती तळवलकर आणि डॉक्टर जानकी संटोक. चॅप्टर 10, भाग 4. द नेचर ऑफ रिॲलिटी. वास्तवाचे स्वरूप. वास्तवाची मूलभूत गुणवत्ता ही की ते अमर्यादित आहे. सर्वे सहमत आहेत की वास्तव सर्वव्यापी आहे, कारण वास्तव काही भागात नाही हे अशक्य आहे. जर ते सगळीकडे आहे तर ते निराकार आहे. आकार असता तर वास्तव आकारात सीमित असेल. वास्तव एक आहे, तरीही वेदांतात एक हा शब्द म्हणत नाहीत, अद्वैत म्हणतात, म्हणजे दुसरं काहीही नाही. वास्तव कधीही बदलणारे नसते, त्याला टिकावेच लागते. आपल्याला हे सहज जाणवतं. हे बघा, समजा तुम्हाला एक मुलगी भेटते. ती प्रत्येक वेळी तिचं नाव वेगळं सांगते. एके दिवशी ती मालती असते, दुसऱ्या वेळी इंदू, तिसऱ्या वेळी विमल. मग तुम्ही तिला विचारणार की तुझं खरं नाव कोणतं? हे स्वयं स्पष्ट करते की वास्तव कधीही बदलत नाही. आपण प्रश्न विचारू शकतो की माझे खरे मित्र कोण आहेत? याचा अर्थ इतकाच की कोणते मित्र नेहमी मित्र राहतील. वास्तव म्हणजे चिरस्थायी, चिरकाल टिकणारे. जर आपण वास्तव ओळखू शकत नाही तर आपण कंडिशन स्थितीत आहोत. या स्थितीतून आपण अनकंडिशन्ड जाणू शकणार नाही. जर जन्मापासून निव्वळ गुलाबी चष्म्यातून जग बघितलं असेल तर गुलाबी चष्म्याशिवाय जग कसे दिसते हे कळणार नाही. दारुड्याला परिस्थिती समजणार नाही, जशी सोबर माणसाला दिसते. तसं ते अनकंडिशन वास्तव दिसणारच नाही.